आपण रोज जे पाणी पितो ते किती शुद्ध आहे हा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा प्रश्न आहे, नाही का? अगदी बरोबर. आज आपण एका बातमी लेखाच्या आधारावर पाणी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत. यात काही काय म्हणतात त्याला धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. हो, म्हणजे सुरक्षित पाणी मिळणं हा आपला हक्क आहे, पण लेखात जसं म्हटलंय, जवळजवळ 80% आजारे पाण्याशी संबंधित आहेत. 80%? म्हणजे खूपच जास्त झालं हे. मग आपल्या घरी जे नळाचं पाणी येतं ते खरंच किती सुरक्षित आहे? हाच महत्वाचा मुद्दा आहे. आपण या लेखाच्या मदतीने सध्याच्या पद्धती आणि त्याचे परिणाम जरा समजून घेऊया. नक्कीच. सुरुवात करूया शहरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धतींपासून. लेखाप्रमाणे आजही अनेक ठिकाणी चुना, तुरटी आणि क्लोरीन याच गोष्टी वापरतात, बरोबर? हो, याच पद्धती वर्षानुवर्षे चालू आहेत आणि त्या जुन्या आहेत हे तर आहेच. पण त्यात अजून काही धोका आहे का? हो ना, मुद्दा फक्त जुन्या पद्धतींचा नाहीये. लेखात म्हटलंय की ह्या पर्यावरणासाठी सुद्धा हानिकारक आहेत. म्हणजे बघा, चुना आणि त्रुटीसाठी खाणकाम करावं लागतं अच्छा. आणि क्लोरीन बनवताना पारा वापरतात. आता पारा किती घातक आहे हे आपल्याला माहीतच आहे. त्याने जल आणि वायू प्रदूषण होतं. बापरे. आणि अजून एक गोष्ट, शास्त्रीयदृष्ट्या पाण्याची गुणवत्ता तपासायला जवळपास 40 वेगवेगळे निकष आहेत. 40? हो, पण लेखातल्या माहितीनुसार याचं पालन कितपत होतं हा मोठा प्रश्न आहे. आणि याच संदर्भात लेखात क्लोरीनवर जास्त भर दिलाय. त्याला मंद विष असंही म्हटलंय. हे ऐकून थोडं म्हणजे हो, धक्कादायक वाटू शकतं, पण त्यामागं कारण आहे. क्लोरिनेशनमुळे काय होतं, पाण्यात ट्रायलोमिथेन्स म्हणजे THMS तयार होतात. THMS. हो, ट्रायलोमिथेन्स. हे पाण्यातले जे सेंद्रिय पदार्थ असतात ना, त्यावर क्लोरीनची प्रक्रिया झाली की बनतात आणि हे घटक कर्करोगजन्य मानले जातात. अरे देवा, लेखात तर असा इशारा दिलाय की 20 वर्षांपेक्षा जास्त काळ जर असं क्लोरीन असलेलं पाणी प्यायलं तर कर्करोग किंवा थायरॉइडचे त्रास, त्वचेचे, केसांचे विकार हे सगळं होऊ शकतं. आणि गर्भवती महिलांवर पण परिणाम होतो असं वाचलं मी लेखात. अगदी. गर्भवती महिला आणि गर्भावर सुद्धा याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. इतकंच नाही, आपण गरम पाण्याने अंघोळ करतो हो. तेव्हा त्या गरम पाण्यातून क्लोरीनची वाफ बाहेर पडते. ती श्वासावाटे आत गेली तर श्वसन मार्गासाठी धोकादायक ठरू शकते. अच्छा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट होती त्यात, तांब्याच्या भांड्याबद्दल. बरोबर. क्लोरीन असलेलं पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवलं तर क्युप्रस क्लोराईड नावाचा एक विषारी पदार्थ तयार होतो. त्यामुळे ते टाळायला हवं. म्हणजे क्लोरीनचे इतके धोके आहेत. तुरटीबद्दल काय म्हटलंय? तुरटी तर आपण घरात पण वापरतो कधी कधी. हो, तुरटी वापरतात गाळ खाली बसवण्यासाठी. पण लेखातल्या दाव्यानुसार तिच्या दीर्घकाळच्या संपर्कात राहिल्याने स्मरणशक्ती कमी होणं किंवा अगदी अल्झायमर म्हणजे डिमेन्शियासारखे आजार होण्याचा धोका असतो. काय सांगताय? हो, त्यामुळे घरात तरी तुरटीचा वापर टाळलेलाच बरा. आणि हो, प्लास्टिक बाटल्यांबद्दल पण इशारा आहे. हो, ते मायक्रोप्लास्टिकचं प्रकरण. बरोबर, विशेषतः उन्हात ठेवलेल्या बाटल्या. त्यातून मायक्रोप्लास्टिक पाण्यात मिसळून ते पाणी धोकादायक बनवू शकतं. कर्करोगाचा धोका वाढतो त्याने. मग जर या आपल्या नेहमीच्या पद्धतींमध्ये इतके धोके आहेत, तर मग सुरक्षित काय आहे? जगात काय वेगळं तंत्रज्ञान वापरतात? लेखात काय सांगितलंय? हो, लेखात उल्लेख आहे की जगात बरीच आधुनिक आणि सुरक्षित तंत्रज्ञानं वापरली जातात. उदाहरणार्थ ओझोनेशन. ओझोनेशन. हो, ओझोन वायू वापरून पाणी शुद्ध करतात. ते क्लोरीनसारखे हानिकारक अवशेष सोडत नाही. युरोप, अमेरिका, चीन, जपान इथे वापरतात हे. अजून अल्ट्राफिल्ट्रेशन UF आहे. जपानमध्ये तर अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञान पण वापरतात असं लेखात म्हटले. या पद्धतींमध्ये हानिकारक रसायनं नसतात. मग लेखात हा प्रश्न साहजिकच विचारलाय की जर हे चांगलं तंत्रज्ञान उपलब्ध आहे, तर मग आपल्याकडे भारतात का नाही वापरत? हा महत्वाचा मुद्दा आहे खरंच. बरोबर. पण आता हे तंत्रज्ञान आपल्याकडे यायला वेळ लागेल. मग आपण जे घरात RO आणि UV प्युरिफायर वापरतो, त्याबद्दल काय माहिती दिली लेखात? ते सुरक्षित आहेत का? RO म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिस. हे मुख्यतः कठीण पाणी, म्हणजे ज्यात क्षार जास्त आहेत, ते शुद्ध करण्यासाठी चांगलं आहे. म्हणजे शहरातल्या नळाच्या पाण्याला खरं तर गरज नाही. जर पाणी मृदू असेल, म्हणजे क्षार कमी असतील, तर ROची गरज तशी कमीच असते. पण अनेकदा काय होतं, नळाच्या पाण्यात बोरवेलचं किंवा टँकरचं पाणी मिसळलेलं असतं. अच्छा, हो. अशा वेळी RO उपयुक्त ठरू शकतो.
आणि यूव्ही काय करतं तर ते पाण्यातले जंतू मारतं. पण इथे लेखात एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली आहे. ती म्हणजे या प्युरिफायर्सचे फिल्टर्स. फिल्टर्स हा. काय झालं त्यांचं? ते वेळेवर बदलणं खूप गरजेचं आहे, नाहीतर काय होतं, फिल्टरमध्ये जंतू आणि घाण साचते. आणि मग तेच पाण्यात मिसळतं. अगदी. मग ते पाणी शुद्ध होण्याऐवजी उलट जास्त धोकादायक बनू शकतं. अरे देवा, म्हणजे फिल्टर वेळेवर बदलणं खूप महत्वाचं आहे. खूपच. आणि ज्यांच्याकडे बोरवेलचं पाणी आहे त्यांच्यासाठी लेखात काही वेगळा इशारा आहे का? हो, नक्कीच. बोरवेलच्या पाण्यात फक्त क्षारच नाहीत, तर शेतीतून झिरपणारी कीटकनाशकं किंवा औद्योगिक वसाहतीजवळ असतील तर शिसे, क्रोमियमसारखे जड धातू हे सगळं असण्याची शक्यता असते. अच्छा. आणि लेखातील माहितीनुसार यामुळे केस गळणं, त्वचेचे विकार, पोटाचे आजार आणि विशेषतः मुलांच्या वाढीवर वाईट परिणाम होऊ शकतो, शारीरिक आणि बौद्धिक वाढीवर सुद्धा. हे गंभीर आहे. हो, त्यामुळे बोरवेलचं पाणी वापरत असाल तर ते तपासून घेणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी लॅब्स उपलब्ध आहेत. लेखात पुण्याचा उल्लेख आहे उदाहरण म्हणून. म्हणजे एवढे सगळे पर्याय, त्यातले धोके, हे सगळं बघता लेखात शेवटी काही सोपा उपाय सांगितला आहे का? हो, सांगितलं आहे. आणि तो आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे. पाणी उकळणे. पाणी उकळणे इतकं सोपं? हो, लेखात म्हटल्याप्रमाणे पाणी जर 15 मिनिटं व्यवस्थित उकळलं तर त्यातले 99% जास्त जंतू मरतात. अच्छा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे आधी बोललो, क्लोरिनेशनमुळे तयार होणारे ट्रायलोमिथिन्स. THM. हो, ते व्हॉलेटाईल असतात, म्हणजे बाष्पणशील. उकळल्याने ते वाफेवाटे निघून जातात. अरे वा, म्हणजे दुहेरी फायदा आहे. अगदी. आणि लेखात असंही निरीक्षण मांडलंय की उकळलेल्या पाण्यामुळे ॲसिडिटीसारखे त्रास पण कमी होतात. त्यामुळे लेखाच्या मते ही पारंपरिक पद्धत आजही सर्वात सुरक्षित आणि खात्रीशीर आहे. तर या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की लेखाच्या आधारावर पाहिलं तर आपल्या नेहमीच्या पाणी शुद्ध करण्याच्या पद्धतींमध्ये काही गंभीर धोके असू शकतात. जगात चांगले पर्याय आहेत, पण ते आपल्याकडे अजून सर्रास वापरले जात नाहीत. बरोबर. अशा परिस्थितीत लेखाने सुचवल्याप्रमाणे घरात पाणी उकळून पिणं हा सध्या तरी एक सोपा आणि प्रभावी मार्ग दिसतोय. हो. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा मुद्दा. लेखात जो प्रश्न उपस्थित केलाय त्यावर आधारित. म्हणजे बघा, पाणी उकळणं वगैरे वैयक्तिक उपाय पण करू शकतो, ते महत्वाचे आहेतच. पण सगळ्यांनाच सुरक्षित पाणी मिळावं हा त्यांचा हक्क आहे. मग हा हक्क पूर्ण करण्यासाठी जगात जे सुरक्षित तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते आपल्याकडे आणण्यासाठी आणि वापरण्यासाठी आपल्या सार्वजनिक व्यवस्थेत नेमके काय बदल करायला हवेत यावर विचार व्हायला हवा.